धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीनं पापाची तिकटी इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारक लोकार्पण सोहळ्याचा आनंदोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, वीर धाराऊ यांचे थेट वंशज अमित गाडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, त्यांचा जाज्वल्य इतिहास या स्मारकाच्या माध्यमातून तरुणांना समजेल असा विश्वास व्यक्त केला। या स्मारकाच्या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आणि व्याख्यानं व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पुणे जिल्ह्यातील वढू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असून या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। जयंतीच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने इथं कार्यक्रम झाले पाहिजे, फक्त स्मारक होऊन आपण हे काम आपलं संपणार नाही। त्याची प्रेरणा जर मिळायची असेल तर सातत्याने चांगली भाषणं झाली पाहिजे, चांगलं वक्तव्य झालं पाहिजे आणि त्यांची पुण्यतिथी त्यांची चांगल्या पद्धतीने साजरी करावी आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यामध्ये त्यांना सहकार्य करेन एवढं आश्वासन मी या निमित्ताने देतो। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या कामाचं कौतुक केलं। कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरच अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांचा पुतळा आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण व्हावं, हा परिसर चांगला व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। 1,14,00,000 निधी या ठिकाणी खर्च केला। स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार पुढे जात असतील तर अशा कामाला पाठबळ देणं ही आमची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूरचा इतिहास जाज्वल्य असून छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हे कोल्हापूर आहे असं त्यांनी सांगितलं। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असलेल्या पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे। 2 पावलं मागं जायचं नाही, हा संभाजी महाराजांचा इतिहास तरुणांना सांगण्याची गरज आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। आजच्या तरुण पिढीमध्ये हा इतिहास जाणं गरजेचं आहे। आज इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असणाऱ्या पिढीला खरा इतिहास कळणं गरजेचं आहे। समाजाला बांधणारा इतिहास करणं गरजेचं आहे, बंधुभावाचा इतिहास करणं गरजेचं आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका घेतली, जाती धर्माचा विषय तिथं मांडला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सातत्यानं शिवाजी महाराजांनी स्वीकारली आणि तोच जाज्वल्य इतिहास येणाऱ्या भविष्यकाळात तरुण पिढीसमोर ठेवणं, शाहू महाराजांचा सत्तेचा इतिहास तरुण पिढीसमोर ठेवणं आणि कुठलाही संघर्ष असू दे, कसली लढाई असू दे, 2 पावलं मागं जायचं नाही, हा संभाजी महाराजांचा इतिहास भविष्य काळात आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। तोच इतिहास पुढच्या तरुण पिढीला सांगण्याचं काम येणाऱ्या भविष्य काळात आपण सर्वांनी या ठिकाणी करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांचं हे स्मारक पूर्ण होण्यासाठी आमदार सतेज पाटील यांचं मोठं पाठबळ मिळाल्याचं सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही वेळोवेळी या स्मारकाच्यासाठी सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी आमदार जयश्री जाधव, वीर धाराऊ यांचे थेट वंशज अमित गाडे पाटील, माजी नगरसेविका उमा बनछोडे आदींनी मनोगत व्यक्त केली। या प्रसंगी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, राजेश लाटकर, लीला धुमाळ यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।